Hello, hello. This is the My Artifact episode number 1710. आजची तारीख आहे 13 ऑक्टोबर 2019. आता वाजले सकाळचे 11:26. ओके. आणि हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तो आहे 12 ऑक्टोबरचा. यस, म्हणजे कालचा. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला त्याचं रिझन मी आता सांगतो. ओके. सो जशी सकाळ झाली मी बिट्टूकडे होतो. ओके. आणि मला सकाळी बहुत प्रेशर आलं, जमके हागाला इतकी लागली का बहुत जास्त, आणि माझ्याने राहणंच नाही गेलं. येस, माझी एक प्रॉब्लेम आहे का मी नाही का नवीन जागेत लवकर सेटल होत नाही. नवीन जागेत म्हणजे की हो, नवीन जागेत असं तिथे मी नवीन बेड म्हणजे समथिंग राहणं, खाणं, झोपणं, हागणं वगैरे समथिंग लाईक काइंड ऑफ लाईक डुईंग समथिंग प्रायव्हेट थिंग. या गोष्टीसाठी मला नाही का माझंच घर किंवा माझीच रूम साठी मी एक प्रकारे प्रेफर करतो. मला ते अनकम्फर्टेबल होते. मी आता याचं रिझन मला पण नाही माहिती, बट आय जस्ट बिंग रिअली अनकम्फर्टेबल विथ युझिंग देअर टॉयलेट्स. सो मी म्हणलं मी घरी जातो. मला घरी पण जायचं होतं. मला तिथे राहून असा फारसा काही फायदा वाटला नाही, कारण घरी गेल्यावर मित्र आहे, आई वडील आहे, मोठ्या वडिलांचं घर आहे. सो मला असं वाटलं की आपण घरी जावं. सो बट कसं आहे की सोनू पण आली होती आणि आता तिचं काही यायचं मूड नव्हतं. कारण तिला कसं थांबायचं होतं. तिला ते कशी कझन सोबत खूप जास्त कनेक्टेड आहे. सोनूताई बिट्टू सोबत खूप जास्त कनेक्टेड आहे. त्यामुळे कसं आहे की शी वॉन्ट्स टू स्पेंड मोर टाइम विथ दॅम. बट मला असं फारसं अटॅचमेंट वगैरे आहे नाही, तर त्यामुळे मी जास्त टाइम स्पेंड वगैरे करत नाही. बट ॲज अ कझन आहे तर त्यामुळे मला थोडा वेळ तरी टाइम स्पेंड करावं लागते. त्यामुळे मी त्या दिवशी रात्रभर थांबलो होतो. बट सकाळी माझ्याने नाही थांबलं झालं. तर मी सोनूला म्हणलं की मी निघतो म्हणलं. ओके, तू येऊन जाशील म्हणलं. आता मला हे नाही माहित होतं की सोनूचे पेपर सुरू आहे. ओके. सो मी घरी आलो, हलकं झालो. मग त्यानंतर आईने कल्ला केला. आई म्हणे की तू सोनूला का नाही घेऊन आला म्हणे. म्हणलं ती थांबली म्हणलं, ती येईल म्हणलं दुपारी वगैरे. नाही, तिचे पेपर सुरू आहे म्हणे, काय टाइमपास लावला म्हणे. मग आईने कल्ला केला तर मग मी सोनूला घेऊन आलो. ओके. मग त्याच्यानंतर मग काय नाही, मग मी ते भात खाल्ला. ओके. एवढा भात खाल्ला तो नाश्त्यामध्येच दाबून का मग मला भूकच नाही लागली. 11-12 वाजले. त्याच्यानंतर मग मी गेलो इथे मोठ्या वडिलांकडे टीव्ही पाहायला. येस. पहिले मी प्रयत्न केला की मोबाईल टीव्हीला कनेक्ट करण्याचा, ते कास्ट स्क्रीन, बट ते काय माझ्यापासून काही सक्सेसफुल झालं नाही. मी सारे प्रोसिजर फॉलो केले, बट इट वोंट बी रिअली मच हॅपन ॲट ऑल. सो बोकत जाऊ दे म्हणलं. मग काय नाही, मग वायफाय कनेक्ट केला आणि मग ते टीव्हीवर युट्यूब पाहत बसलो. ऍक्च्युली फिल्टर कॉपी. येस. त्याच्यामधले जे काही इमोशनल्स आणि पर्सन टू पर्सन कनेक्टेड होणारे जे काही क्लिप्स आहेत ते काफी मला इंटरेस्टिंग वाटले आणि ते पाहत बसलो. मग याच्यातच करीब 3-4 वाजले. मग मला काफी झोप लागली होती, तर मग मी मोठ्या वडिलांकडे झोपलो. मग श्रुतिकाचा मेसेज आला. ती म्हणे की ती वर्धेला आली. यस. ती म्हणे की चाय प्यायला या म्हणे. तर मग आम्ही सगळेजण चाय प्यायला आलो. इट फेल्ट रिअली गुड आफ्टर समटाइम्स. येस. इतकं जबरदस्त वाटलं यांच्यासोबत भेटून की म्हणजे या लोकांना खूप जबरदस्त वाटते यार. मलाही चांगलं वाटते, असं नाही, बट आय डोंट नो, म्हणजे हे चांगल्यापणाची स्केलिंग मला करता येत नाही का केव्हा मला चांगलं वाटते आणि केव्हा नाही. आय डोंट नो. आय जस्ट बिंग, शायद मला असं वाटते की मी एक प्रकारे इमोशनलेस पैदा झालं, कारण मला माझ्यामध्ये खरंच काही इमोशन नाही आलं. आई वडील माझ्यावर इतके प्रेम करतात, मित्र माझ्यावर इतके जास्त हे करतात, मला असा फारसा काही
इम्पॅक्ट पडतच नाही. येस, सोनूताई, प्रीतीताई, बिट्टू यांच्यामध्ये माझ्याबद्दल खूप सारी रिस्पेक्ट वाटते. बट मला असा फारसा काय असं वाटते की असं वाटते की आपण आपण आपल्या करिअरकडेच फोकस राहावं, नॉट बिंग जस्ट टाइम, म्हणजे एक प्रकारे इमोशन्स मध्ये नाही राहावं असं मला वाटलं. सो वॉटेवर, ओके. सो मग आम्ही चाय पिलो. मग त्याच्यानंतर मग श्रुतिकांनी आम्हाला जेवण चारलं इथे. कुठे हे नाही का रे, वराडी थाट इथे. तिने केले 1,000 रुपये खर्च. सो त्याच्यानंतर मग आम्ही सगळे पोट्टे मग ह्या पुरी वगैरे गेल्या. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे पोरं बसलो ग्राउंडवर. या मी, बादल, पिंटी, वैभव चौघजण कंटिन्यू रात्री 3 वाजेपर्यंत ग्राउंडवर बसून राहतो. यस, आईचे फोन, वडिलांचे फोन. पण टॉपिक एवढा, डिस्कशन एवढा जबरदस्त सुरू होता ना की असं वाटलंच नाही का आपण असा फालतूचा टाइम स्पेंड करावा बा. हा. सो मग घरी जावं, नाही यांच्यासोबतच टाइम स्पेंड करावा असं वाटलं. सो त्यांच्यासोबतच टाइम स्पेंड केला. विचार केला की घरी जाऊन शिवा खाऊन घेईन, बट आज ते यांच्यासोबतच टाइम स्पेंड करू. सो मग पूर्ण रात्र मी त्यांच्यासोबत होतो. आणि मग रात्री मग बोलणं थकणं झालं आणि झोप लागली. तर मग पिंटीकडे गेलो आणि मग तिथे झोपलो मी. ओके. So that's why I didn't make the artifact episode. So this is it. This is the end. This is my artifact episode number 1710. And right now we are at Wardha, Maharashtra. And thank you.